नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैव श्री कालिका देवी मंदिरात 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे। 6 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चालणाऱ्या या नवरात्र यात्रोत्सवासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, ठाणे नगर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक देवी दर्शनासाठी दाखल होणार आहेत। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासन व ट्रस्टने व्यापक तयारी केली असून भाविकांना सुखकर दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत। या संदर्भात संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी माहिती दिली आहे। विशेष सोयी सुविधा मंदिर परिसरात वॉटरप्रूफ मांडव, स्वतंत्र ये-जा मार्ग, 60 सीसीटीव्ही कॅमेरे व स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था, महिला पुरुष बाउन्सर्सची नियुक्ती, भाविकांचा 2 कोटी रुपयांचा सामूहिक विमा, देवीच्या दागिन्यांचा 1 कोटींचा विमा, कर्मचारी व सेवेकऱ्यांसाठी विमा कवच। मंदिर 24 तास खुले। दररोज पहाटे 3:30 ला काकड आरती व मध्यरात्री 12 ला महाआरती। सफाईसाठी 100 महिला स्वयंसेविका व 100 पुरुष स्वयंसेवक। आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका, रक्तदान शिबिर, सहाय्यता व मदत केंद्र, पोलीस बंदोबस्त, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, अग्निशामक पथक, 24 तास जनरेटर सुविधा, भाविकांसाठी स्वतंत्र महिला पुरुष रांगा आणि तात्काळ दर्शन सेवा। या आयोजनाबाबत झालेल्या बैठकीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे, विश्वस्त आबा पवार, माजी नगरसेवक दत्ता पाटील, किशोर कोठावळे, संतोष कोठावळे तसेच मनपा स्वच्छता निरीक्षक पियुष परमार, अग्निशमन अधिकारी दत्तात्रय गाडे, एल कापडनीस, राजू गायकवाड, बीबी शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। येत्या 22 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। नवरात्र उत्सव शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरता मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी सर्व तयारी करण्याचं आज बैठक झाली। या बैठकीमध्ये सर्व निर्णय घेण्यात आला की हा परिसर सामूहिकपणे व्यवस्थितपणे कसा पार पाडला जाईल याच्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत। नवरात्र उत्सवात शांततेने पार पाडण्याकरता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल, होमगार्ड असतील, पोलीस असतील, सिक्युरिटी गार्ड असतील, खासगी सुरक्षा रक्षक असतील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याकरता काही बचत गटाच्या महिलांच्या मार्फत असेल, महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत असेल अत्यंत चांगली स्वच्छता इथं ठेवली जाणार आहे। घंटागाडीच्या माध्यमातून चांगल्या मोठ्या प्रमाणात कचरा इथं संकलन केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव शांततेने पार पडावा म्हणून या परिसरामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा इथं आम्ही सोय केलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाऊडस्पीकर असेल, कुठलीही माहिती असेल या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना सतत देणार आहोत। नवरात्र उत्सव हा सर्व भाविकांनी शांततेत पार करण्याकरता कृपया आपण नवरात्र उत्सवाच्या आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात येताना कृपया आपले चप्पल असतील, दागदागिने असतील, कृपया हे जवळ आपण दागदागिन्यांचा सांभाळ करावा, लहान मुलांना सांभाळावा, अबालवृद्धांना सांभाळावं अशी आमची एक प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती आहे। सर्वजण नवरात्र उत्सव पार पाडण्याकरता मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय कालिका माता। येत्या 22 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। नाशिक शहरामधील ग्रामदेवता कालिका मातेचा उत्सवही फार मोठं आकर्षण असतं लोकांचं। प्रत्येकाला वाटतं की आपण कालिका मातेचं दर्शन घ्यावं, त्यामुळे या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी होत असते। त्याच्यामध्ये आज ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव जो आहे या वर्षीचा हा चांगल्या प्रकारे कसा पार पाडला जाईल याबाबत बैठक झाली। याच्यामध्ये माझं जे पोलीस खात्यामार्फत श्री संदीप कर्णिक सर आणि झोनवन मॅडम, एबल सरकारवाड सर यांच्या मार्गदर्शनाखालीच हा संपूर्ण बंदोबस्त केला जाईल। यामध्ये जे ग्रामदेवता आहे ते त्या पहाटेच्या दर्शनासाठी जास्त करून महिलांची गर्दी होत असते। त्यासाठी प्रत्येक एरियातून मी सिडको म्हणा, अंबड, इंद्रानगर, जुनं नाशिक असेल, गंगापूर असेल या भागातून पायी येणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त असते पहाटे। तर त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरामध्ये प्लेन क्लोथमधील महिला पोलीस आणि जेंट्स पोलीस यांची नेमणूक होईल। तसेच ज्या परिसरातून महिला पायी रस्त्याने येत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी ज्या पेट्रोलिंग व्हेकल आहेत आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या त्या रोडवरती त्यांना मूव्ह करता येईल आणि तसं आम्ही करू।
तसेच या ठिकाणी जे मंदिराचा जो परिसर आहे तो परिसरामध्ये जे वाहनं येतात आतमध्ये आणि भाविकांना त्याचा त्रास होतो, त्यासाठी आम्ही बॅरिकेटिंग लावून त्याचं सुसज्ज असं वाहतुकीचं नियोजन करू. त्याचप्रमाणे आता नाशिक शहरामध्ये आयुक्तालयामार्फत देखील खूप साऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले आहेत. त्यातला हा देखील परिसर सीसीटीव्ही अंडर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये देखील 60 कॅमेरे तसले बसवलेले आहेत. त्याच्यामुळे चोरीचं प्रमाण म्हणा किंवा लहान मुलांचं हरवण्याचं प्रमाण निश्चित कमी होईल. आणि पुढे आपल्या मंदिराच्या समोरच पोलीस कंट्रोल रूम असते, ज्यामधून आपण नागरिकांना सतत सूचना करत असतो की आपले दागिने सांभाळा, मुले सांभाळा, आणि जर त्यांना काही अडचणी असतील तर आपण त्याच ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडवत असतो.